कधी कधी मला काय सांगितलं तुम्ही मला त्या दिवशी हार्ड कॉपी देतो काय झालं ते डेप्युटी इंजिनियर काय झालं टीके साहेब रजेवर त्यामुळे ती पेंडिंग राहिली. देखील त्या दिवशी होतं अक्षरशः ऑलरेडी रजेवर आहेत म्हणजे काय महिना रजेवर राहतो काय आहेत आता दोन. कोण आता नसतील त्यानंतर इकडं 19 तारखेचं 1 लेटर 25 तारखेचं 1 लेटर त्यांना शोकच काढतो काय त्यांनी कारवाई नाही केली तर. कसली काढताय फोन उचलायला तुमचे जीवच सांगतील का हे काय येडा म्हणून लेटर पत्र व्यवहार करतो हो, देतो म्हणलं ना मी तुम्हाला. तुम्ही काय म्हणले त्या दिवशी मला काय म्हणले मला तुम्ही मी तुम्हाला हार्ड कॉपी देतो लगेच नीट बोला म्हणजे मला सांगा तुम्ही काय चुका करता तुम्हाला देतो म्हणलं कोणता ना उचलला तुम्हाला. त्या दिवशी कुठला माझा मीटिंग मध्ये असेल मीटिंग मध्ये असेल कॉल करायचा कुठला मला सांगा ह्यानं एकच 19 तारखेपासून साजिद शेखनं फक्त एक ठिकाणी राहू दे ना काय तुम्हाला काय फरक पडतो कुठला लेखी देतो म्हटलं ना तुम्हाला लेखी देतो तुम्हाला. कशामध्ये आता नाही की 19 तारीख आता किती ऐकून घ्या. एवढे दिवस डेप्युटी इंजिनियर रजेवर आहे ते आले किती की दिवसापासून एक आठवड्यापासून बसवर आहे. मला काय सांगितलं तुम्ही सादिक शेखचा तेव्हा सादिक शेख रेजोर सादिक शेख रेजोर होता हा डेप्युटी नव्हता का तो आता मला सांगा तुम्ही सावित्री भेटले तुम्ही जर समजा सुट्टीवर गेले म्हणजे तुम्ही ही परिस्थिती काम का बंद ठेवायचं का? चार तिला पाहिजे ना दुसरीकडं. नाही नाही, मग ते कळायला पाहिजे ना त्याला. आता मग वसाहत अधिकाऱ्याला कोण आहे ना? ते कळायला पाहिजे ना त्यांना वसंत अधिकाऱ्याचं काम आहे का नाही हो ते आहे की आम्ही देतो ना मग. काय झालं 7 दिवसाचं मला सांगितलं तुम्ही 7 दिवसाला मला सांगा तुम्ही 19 तारीखच्या आधी 11 तारीख किती दिवस झाले ते सांगतोय. माझ्या फक्त प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही काय सांगितलं मला 7 दिवसाच्या नंतर मी तुम्हाला आजच्या आत तुम्हाला हार्ड कॉपी देतो कशात राहिले hard copy? ते सांगतो ना डेप्युटी रजेवर आहे म्हणून राहिलं ना. कशाबद्दल काय ते अहवाल तयार कोण केला आहे? का यांचा? कोण आहे सादिक सर काय झालं फोन उचलायला माझे पैसे पडायला लागले का येणाऱ्या 19 ला मी पत्र व्यवहार केलेला गेलेला 19 ला त्यावेळेस पासून तुम्ही फोन कट करता माझे 2 मिनिटं तुमचं काम आहे 19 तारखेला पत्र व्यवहार केला पाहिला 25 तारखेला हार्ड कॉपी मला मिळणार होती कधी दाखवा मला तारीख दाखवा 7 दिवसाची मला यांना सांगितलं होतं तिघांना सांगितलं 7 दिवसासाठी नाही तुम्ही कॉल का माझ्या रिसिव्ह केला नाही मी एक कॉल उचलला फक्त 19 तारीख एक तुम्ही काढले मी तुम्हाला 10-15 मिनिट अर्धा तासात सांगतो त्याच्यानंतर तुम्ही कॉल कट केले कॉल डिटेल्स काढू का मी कॉल का कट केला तुम्ही ऐका शनिवार पासून सोमवार आला मंगळवार आला बुधवार आला गुरुवार आला शुक्रवार आला तुमचं त्या कामावर लक्ष नाही का तुम्हाला ते काम करायचं नाही का याचा अर्थ तुम्ही 100% पैसे खाल्ले का कारवाई झाली नाही कारवाई का झाली नाही 7 दिवसाच्या मुदतीमध्ये कारवाई व्हायला पाहिजे का कारवाई झाली नाही का झाली नाही कारवाई होईल का कधी होईल वास्तुशांती झालं ठेवायला का वास्तुशांती नीट बोलायचं म्हणजे का झाली नाही कारवाई हळू मला कारवाई ऐकून घ्या तुम्हाला जर करायचं असेल तर आमच्यावर जाऊन तक्रार करा. आम्ही कायद्याची procedure- तुम्ही पण कशाला सांगितलं आम्ही त्याच्यावर काय- मला कायद्याची प्रोसिजर 7 दिवसाची नीट बोला. आवाज खाली. आवाज खाली नाही मला बोलण्याचा अधिकार आहे काढा. मला बोलण्याचा अधिकार आहे मी बोलू शकतो कोण बाहेर सर्वसामान्य नागरिक पण मला बोलण्याचा अधिकार आहे 2 मिनिटं तुम्हाला म्हटलं का तिथे साहेब जेवढे आता पण साधीच शेख मला नाव सांगितलं तुम्ही मला आता सांगता काय तो विषय कुठला हा विषय कुठला असं नाही ना, मला ऐकून घ्या मला ट्रेनिंग मोकळे पाहिजे पाचशे करून देतो ना करून देतो म्हणलं ना मला सांगा तुम्ही 7 दिवसाला काय म्हणले मला की मी तुम्हाला हॉट कॉपी देतो 7 दिवसानंतर तुम्हाला मी कारवाई करतो त्या दिवशी मला सांगा 25 तारखेचं आपलं बोलल्यानंतर 25 तारखेला ते अर्ज सुद्धा इन्व्हर्ट केलेला आहे बरोबर आहे मग काय झालं 25 आपण देतो म्हणून तुम्हाला मी लिस्ट उत्तर अर्ज इन्व्हर्ट केलेला अहो लेखी तर देतो ना तुम्हाला मी कधी देणार जे आमची काय कायदेशीर प्रोसेस कायद्याची प्रोसिजर मला फक्त 7 दिवसाची सांगितलं ध्यानात द्या कायद्याची प्रोसिजर तिच्यानंतर तुम्ही फक्त 7 दिवसाची 7 दिवसाची प्रोसिजर घ्या जी काय प्रोसेस आहे ती फॉलो करतो कशाबद्दल म्हणजे 7 दिवस सांगितलं तुम्ही मग कुठलं त्यानंतर इंजिनियर रजेवर गेल्यामुळे ती पेंटिंग राहिलं कसं काय वसंत अधिकारी पुढे म्हणून वसंत अधिकाऱ्याचं काय तुम्ही माहिती सांगा वसंत अधिकाऱ्याचं काम काय सांगा आम्हाला का कुणाचं देणं घेणं नाही हे काम काय तक्रार त्याच्यावर आम्ही कारवाई करतो
कॉल स्टॉप करा. काय असेल ते मांडा कॉल. तुमचा फोन लोकं पाठवले तुम्ही. काही बोललं नाही. मी आलो आमच्याकडे लेटर आहे कुठं बजेट खाल्लेलं ते नाही मग आमच्याकडे एवढं ते तुम्ही नका आम्ही सांगून देऊ काढायचं एक दिवसाला काढायचं तर मी काढायचं काही म्हणेल ना काय म्हणून कमिशन आहे. काय ती मला लिंक दाखवा किंवा हे दाखवा. काम आणि काय असं काय तू म्हणतो त्याला मी काय करू तू काही म्हणे त्याचा विषय नाही. माझ्या कामाचं काय झालं एक नाही नाही बसायला लावलं. यांचे ऐकून घ्या. यांना कामच करायचे नाही. 4 घरांच्या हे काम नसतेच करायचे. थोडी थोडी भिंत आलती. मी या सरांकडे 6 महिन्यापासून चक्र घालते. सर गरीब लोक आहेत त्यांच्या घर कशाला पाडायचं नाही म्हणजे आधी कर्म करून काढावं लागते. त्यांना लाईन वर घर घेतली. ठीक आहे वसंत मग घरीच मला सांगितलं. जर कोणी लाईन वर आहे ना त्याचं permission? मॅडम तर तुम्ही रिक्षा आहे ना permission? मग तुम्ही अर्ज केला तेव्हा का तुम्ही त्याचं हे करत नाही? आहे का? त्याचं आहे का नाही? काढून घ्या तुम्ही ना अर्ज आहे का नाही सांगा. का नाही गेले मला सांगा ना. शेख सर मी तुमच्याशी बोलतो. तुम्ही परमिशन आहे का? त्याचा जो घर बांधायला काढलं होतं, त्याचं परमिशन आहे का? नाही ना? तुम्ही तक्रार करा पुन्हा अहो, सर, तुम्ही काय म्हणाल त्याचा विश्वास ठेवणार का तुम्ही मग तुम्ही कसं काय म्हणले मी काढा लावणार तुमच्या तोंडात तुम्ही कशाला बोलले कोण म्हणतं तुम्ही इन्सिडेंट मी काय म्हणेल मी म्हणतोय ना माझं नाव घेऊन केली ते जागेचं परमिशन जेव्हा समोर तेव्हा बघतात ते पुढलं. पुढलं मला बघा. बोलव काय माझा मोबाईल फोन मला काय करायचं नाही त्या म्हणलं रेकॉर्डिंग आहे नंतर बघू आपण. राहू द्या. काय काम करतो मग तुम्ही मला म्हणले का साऱ्यांचे जण नाटकं करते ते. ह्याच्यावर घालतात ती, त्याच्यावर घालतात. मान्य का नाही तुम्हाला तर तुम्ही काय म्हणले मला मॅडम जर कोणी घर बांधत असेल तर तुम्ही अर्ज करा आम्ही रिक्षा काढतो. मग आता का नाही तुम्ही माझ्यापासून त्याचं ऑब्जेक्शन घ्यायला ते अहो, महिना कुठं झाला हो हे पोलीस कुठं झाली त्याच्या? 18 तारखेला झालं का? 18 तारखेला त्यानं काम म्हणजे पोल उभे केले. हम्म. मी त्याच दिवशी 19 तारीख खड्डे खोदले 18ला बरोबर. मी लगेच त्याच दिवसा हा 20 तारखेचा माझा पोलीस चौकीचा रिपोर्ट आहे हम्म. आणि हे 21 तारखेचा आजचा कार्यालयाचा रिपोर्ट आहे. सर पण त्यांचंच म्हणणं आहे ते की लाईन वरले घर पाडवच लागते. मग तेच म्हणले 20 तारखेला मी तुमच्याकडे हे केलेलं आहे. हे केलं invoice. तुम्हीच आम्हाला नाही, ते रिसिप्टचं. सांगितलं आम्हाला नागरिकाचं कोणाचं घर पाडून काही भेटणार आहे का त्याचं घर पाडून आम्हाला काही भेटणार आहे का त्याचं काम आहे. या बरं मला तुम्ही. जे लाईन वर घर आहे ना आणि सर सांगा ना तुम्ही. करताच येत काय नाही करताय? घरच पाडावं लागेल काय करता तुम्ही? कामकाज करावं लागेल हेच सर बोल. हे बघा रिपोर्ट त्यांनी तयार केला आहे कधी कधी मला दाखवा. आणि किती मला दाखवा. मला दाखवा. दाखवा आणा आणा आता आणा. तुम्ही मला त्या दिवशी बोलले हार्ड कॉपी घेऊन जा. तिथे म्हणलं मला पाठवून देतो 25 तारखेचा मी त्यानंतर ते रजिवर केल्यामुळे पेंडिंग राहिलं होतं. सर रजा घेऊन गेलं. तिथे 25 तारखेपासून रेजर आहे का? 25 तारखेपासून रेजर आहे का तिथे? अहो करतील ना कारवाई ते आता ते नाही म्हणून सांगतो ना तुम्हाला मी. आता तर सांगू 25 तारखेचा विषय चालला. आज 11 तारीख आहे. 25 सन 30 हम्म. आणि आज 11 17 दिवस जर तुमचं जर काम होत नसेल म्हणजे हार्ड कॉपी देण्याचं त्याच्या अगोदर मी 19 तारखेला तुम्हाला इन्व्हर्ट लेटर दिला. त्या- त्या अधिकृत असेल तर काय कारवाई होणारच नाही त्याच्यावर. कशावर काही ती आता 17 दिवस झाले मग आम्ही थांबलो असं नाही ना. दाखवा प्रोसिजर कुठवर आली तुमची. केली ना ते दाखवत दाखवा ना. येतो रिपोर्ट दाखवत येतो मला. दाखवा ना प्रोसिजर दाखवा मला. हे 20 तारखेला तुमचं इन्व्हर्ट लेटर केलेलं 20 ला केलं 25 ला केले. हा आणि तुमचे अधिकारी फोन कट करतात. विचारा साजिद शेखला काय आता बोललो केला कट. शनिवारी केला म्हणजे काय फरक पडला. अहो, हा? फोन केलेला सुद्धा रिसिव्ह करत नाही तर कट करून टाकते म्हणजे काय आहे काय गोंधळ आहे. मग याचा अर्थ तुम्ही काहीतरी कुठे लाचलुचपत काढली असेल तेव्हा कट करताय का कट करताय उत्तर द्या ना तुमचा प्रोसिजर चालू सांगा आम्ही हे करायला सांगा 7 दिवसाचा मला टायमिंग सांगितला. मला टायमिंग सांगितला 7 दिवसाचा. 7 दिवसानं आमची नियमानुसार नोटीस जाते. मग तुम्ही करतच नाही म्हणजे याचा अर्थ तुमचे त्याच्यात गलती. आज तुम्ही मी 4 ठिकाणच्या गरिबांच्या घरात त्यांना जागा नाही फक्त अरे पण तुमच्याच्यानं होत नाही म्हणजे सांगा ना. तुम्ही म्हणता वैध तक्रार करा म्हणे. भाषा कोण बोलता तुम्ही. काय म्हणलं मी आता काय बोलले तुम्ही. तुम्ही काय म्हणताय ऐकून घ्या. तुम्ही आम्ही पैसे खाल्ले आणि हे घ्या असं तो तक्रार बरोबर आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज लिहिलाय. मी लिहिलाय माझ्या तुम्ही तक्रार करणार आमच्यावर आम्ही पैसे कसं ना? खाल्ले तर ECB कडे तक्रार करा. एसीबी कडे करा म्हणजे मग तुम्ही काम काय केलं हे सांगा ना. तुम्ही माझ्यावर पैसा करताय हा बरोबर आहे. आम्ही पैसे खाल्ले ना आम्ही 7 दिवसाचा मला टायमिंग सांगितलं असतं काम झालं असतं मी कशाला बोलत होतो पैसे खाल्ले. हो की पण आमच्या बाकीची पण मला आहे ना. सांगा, घरी म्हणलं ना तुम्हाला 7 मी. दिवसाचे 10 दिवस धरा. हम्म. 7 दिवसात 10 दिवस धरा. हम्म. आता झाले 25 तारखेपासून आज किती 17 दिवस आहे. 7 दिवसाचे 10 दिवस धरले मी. आज 17 दिवस आहे. हा? आज 17 दिवस आहे. नोटीस द्यायला कोण आणलेली का नोटीस द्यायला कोण आणलेली का अहो नोटीस द्यायचे अजून डिप्युटी असल्यामुळे राहिले पेंडिंग. 2 माणसं तिथं होते
ते दोन आले माणसं असते कमी. भेटायला ते नोटीस कशाला आणते का काय? नोटीस नाही द्यायची तर मग कशाला आणते काय? दोन माणसांना मी बघितलं का तिथं त्यांच्या? नाही आले होते त्या दिवशी कोण पाठवले? मी बघितलं नाही पाठवले होते त्या दिवशी हा. पोलीस पाठवले होते ना काय केलं त्यांना तिथे मग ते केलं ना त्यानंतर काय? नोटीस केली ना तयार डिप्युटी असल्यामुळे पेंडिंग राहिला विषय सांगतो ना तुम्हाला कधी केली? बरोबर त्या दिवशी. कोण मग तिकीट जाऊ द्या ना दुसरं नाही का आता वाढवडी सही कागदाची सही का नाही एवढं नाहीये असं नसतंय असं नसतंय सहाय्यक आयुक्त आहे ना सहाय्यक आयुक्ताच्या अंडर खालीच कामं करता तुम्ही सारे मग मला सांगा सहाय्यक आयुक्ताची सही अजून नाही तुमची तुम्ही म्हणता नोटीस झाली हा मला सांगा ना तुम्ही तिकीटची नसू द्या ना एका अधिकाऱ्याची सही आज मला सांगा तुम्ही बँकेत अकाउंट जर बचत गटाच्या बाहेर खोलं साऱ्या बायाच्या सह्या नसतील त्याच्यावर मोजक्या दोनच बाया सह्या असतात नावाला 4 जण दिलेले असते मग एकाची सही आहे, करा ना तुम्ही सह्याच्यावर मग करा ना केलेलं तयार उपाध्याय असल्यामुळे पेंडिंग राहिलं सांगतो ना अभियान तर राहू द्या हो, पण ते तुमची मंगळवारी करा ना. नाही मंगळवारी नोटीस इश्यू होईल ते मंगळवारी जॉईन होणार आहेत मंगळवारी नोटीस इश्यू होईल एवढ्या दिवसाला अर्थ नाहीये माहिती आम्हाला कानून कायद्यातली काहीतरी माहिती आहे तुम्ही असं समजू नका की हे काय सर्वसामान्य नागरिक आहेत म्हणून तो विषय नाही हा. सर्व आम्हाला सारखेच येतं हा. तुम्ही जवळचे त्याला आमच्या असा काही विषय नाही मंगळवारी नोटीस इश्यू होईल मी माझ्या जर तुम्हाला म्हणतो माझ्या हातात विद्या माझ्या नादाला लागलं 2 दिवसात उडवीन मी इथून बदली करेन 2 दिवसात आणि गाळ ते कळालं? काय ते लाईनीचं काय झालं 3 वर्षापासून पेंडिंग लाईन ते लाईन आता ते ते बी बजेट नाही आमच्या कायदेशीरच होणार आमच्या आधीच होणार नवीन टेंडर आता नवीन टेंडर 2 आठवड्यात लागतील त्यातून काम होऊन पडतील सर लाईनचं budget मोठं आहे का? त्याच्या गल्लीमध्ये पडलाय लोकांना जाता येत नाही तेवढे सुद्धा म्हणजे जर आरोग्यवाले लोक काम करीत नसतील तर तुमच्याकडे 10 चक्र घालून सुद्धा काम होत नाही करायचं कोणाचं काम करणार आहे कोणाला सांगितलं बसासाठी करा बरं. हा? गेल्या. आपल्या गावाची माझ्या विरोधात ती complaint पत्रक दाखवा. रोकडे सर कोणतं रोकडे रोकडे कोणतं गल्ली कुठली गल्ली किंवा एरिया रामनगर सुरत पवारला त्यांना सांगायला माहिती आहे ती आज 4 काय नाही, तो पेंडिंग वर्ष केलं ते. 15 8 दिवसाला काढावं लागतं ते 8 दिवसाला यांच्याकडे ह्याला म्हणले आता तुम्हाला थिएटर लिखी देतो की कधी काम होणार आहे सांगितलं तुझ्या किती मोठं बजेट आहे मोठं किती करोडाचं आहे काय माहिती सगळी रामटेकडीमध्ये मोठं बजेट त्या दिवशी अजून मेसेज दाखवतो मी यांची ईदच्या दुसऱ्या दिवशी ईद यांची आज तिथं पाणी वाहते पाणी माहितीये? माझ्या विरोधातला तक्रारी आता दाखवा दाखवा ठीक आहे मंगळवारी नोटीस इश्यू होईल आम्ही कारवाई करून देऊ मी माझ्या कारवाईला सामोरे जातो मी अहो, माझं सांगितलं जर आता, ड्रेनेज मंगळवारी लाईन असेल, लाईन रेग्युलर करतो. मला एक म्हणायचं मला कोणाचं घर पाडा न पाडा मला ड्रेनेज लाईन मोकळी पाहिजे संपला विषय ठीक. घर पाडा किंवा न पाडा ठीक. माझी कुठं जर बाहेर आला असं ड्रेनेजवर असेल तर माझं पाडा मी असा थांबतो चला मी असा थांबतो हे अधिकाऱ्याला सांगा फोन बिन कट करणं ते काय म्हणतात ते काय म्हणलं आता शनिवारी फोन केला सोमवार गेला मंगळवार गेला बुधवार गेला गुरुवार गेला शुक्रवार आला मग फोन करा ना तुम्ही जर अर्जंट कुठे कामात असताल तर फोन करा कट करणे म्हणजे मला सांगा मी जर तुमचा फोन कट केले 4 वेळी तुम्हाला काय नाही ना बरोबर. तेवढं पाणी त्या गल्लीमध्ये त्यांचं सणा दिवशी ते पाणी तेवढं त्या गल्लीमध्ये इकडे आता झालंय ना clear. आता गेलं दररोज पडलेलं आहे. 4 दिवसाला नाही 4 दिवसाला काढायला लागते त्याचा शॉप 4 दिवसाला कसं आता मेंटेनन्सची कामं तर सुरूच राहतात ती काय आता ऑप्शन नाही लोक मी कचरा निघून काढावाच लागतो काही एक तास आपल्याला सर, भेटत नाही. बजेट नाही 2 वर्षापासून आता बजेटच नाही तिसरं वर्ष आहे बजेट नाही लय मोठे, लय मोठे. तिथलं बजेट खाल्लं आता मी करतो माझं पुरा आता काय काय लाटावडे कोण आहे मी लाटावडे सांगतोय बजेट खाल्लं तिथे बाहेर मी आणतो. DSI. DSI जेव्हा फोन केला तेव्हा त्या दिवशी त्यांच्या इथं संध्याकाळी साफ झाले एवढं आठवड्याला मी फोन केला म्हणजे एवढे अधिकारी यांचे इथे किल्ले ठीक आहे मंगळवारी नोटीस इश्यू करतो ती कारवाई होईल त्याच्यात. ठीक आहे चल मंगळवार महिना काढून आता घरावर झाड पडले तिथं ह्याच्यात झाड पडलंय तरी त्यांचं यायचं पत्ता नाही त्या दखलभूमीमध्ये झाड पडले किती दिवस झाले ते फोन सुद्धा उचलत नाही कोणती हिंदू की मुस्लिम मुस्लिम ते कॉल साधा रिसिव्ह करत नाही कॉल उचलत नाही किती कॉल केले ते
चल मग ते हॅलो? आयुक्ताकडे बसलो आम्ही आणि आज ते सुनील फोन करून काय किती वाट पडतोय? रामलिंग. झाडाचे लेटर दिले 2 फांद्या काढते 1 दिवस येऊन त्याच्या नंतर 2 महिने यायचंच नाही तिकडे ठीक आहे करून काय घे. करते असले